इफ वी कन्सिडर अबाउट नाउ नेक्स्ट क्लास टेरिडोफाइट्स, आतापर्यंत जे काही कॅरेक्टर आपण डिस्कस केले हे कुणाबद्दल केले होते तर ब्रायोफाइट्स बद्दल केले होते. नेक्स्ट वन आपण काय सांगतोय रे तर टेरिडोफाइट्स. आता टेरिडोफाइट्सचे कॅरेक्टर काय काय येतात बघा. मग सगळ्यात महत्वाचं टेरिडोफाइट्स मध्ये कोण कोण इन्क्लूड केला गेलंय तर फर्स्ट वन इज अ हॉर्स टेल, बेस्ट एक्झाम्पल. आणि दुसरं आपण काय सांगतोय तर फन सांगतोय. कळतंय. आता याला हॉर्स टेल असं का म्हटलंय कारण हे जे टेरिडोफाइटचे प्लांट्स आहेत ते जशी हॉर्सची शेपूट दिसते तशा प्रकारे त्यांच्यामध्ये प्लांट्स आपल्याला बघायला मिळतात, म्हणून ह्या प्लांट्सला हॉर्स टेल असं पण म्हटलं जातं. कळतंय. त्यानंतर दुसरं म्हणजे टेरिडोफाइटचे युजेस काय काय आहेत बघा. मोस्टली जे टेरिडोफाइट्स असतात ते ऍज अ मेडिसिनल पर्पज म्हणून यूज केले जातात. जसं की बेस्ट एक्झाम्पल सिला जिनेला, ज्यालाच रामायण मध्ये आपण संजीवनी बूटी असं म्हटलं होतं, ज्याचा मेडिसिनल यूज खूप आहे आणि ऍज अ टॉनिक म्हणून सुद्धा ह्याचा वापर केला जातो. म्हणजे जो हनुमंताने लक्ष्मणासाठी संजीवनी बूटी रामायणामध्ये आणली होती त्यालाच आपण काय म्हणतोय रे सिला जिनेला. आणि म्हणूनच आपण सांगताना काय सांगतोय की हे जे मेडिसिनल युजेस आहेत. कळतंय. त्यानंतर दुसरं म्हणजे हे सॉइल बाइंडर्स म्हणून सुद्धा यूज केले जातात. नाउ व्हॉट इज मिनिंग ऑफ सॉइल बाइंडर्स. आता हे जर सॉइल वरती ग्रो होत आहेत तर ऑब्विसली त्यांच्यामध्ये रूट्स काय करणार आहेत रे तर सॉइलला घट्ट पकडून ठेवण्याचं काम करणार आहेत, जेणेकरून सॉइल इरोजन होणार नाही. सॉइल इरोजन म्हणजे जो सुपीक मातीचा लेयर आहे तो निघून जाणार नाही, म्हणजे सॉइलला घट्ट पकडून ठेवण्याचं काम हे कोण करतायत तर टेरिडोफाइट्स करतायत. त्यानंतर दुसरं आपण काय सांगतोय तर टेरिडोफाइटचा ऑर्नामेंटल सुद्धा यूज केला जातो. ऑर्नामेंटल म्हणजे काय तर शोभेचं झाड म्हणून सुद्धा टेरिडोफाइट्सचा वापर केला जातो. त्यानंतर नेक्स्ट वन बघा. आता इव्होल्युशनरी जर टेरिडोफाइट्स कन्सिडर केले तर असं पण त्यांना म्हटलं जातं की दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट, ज्यांच्यामध्ये प्रॉपर वॅस्क्युलर टिश्यूज प्रेझेंट आहेत. नाउ व्हॉट इज मिनिंग ऑफ वॅस्क्युलर टिश्यूज. Vascular tissues are nothing but they are called as a xylem and phloem. Now what is meaning of xylem and what is meaning of phloem? Xylems are nothing but they are the tissue which will conduct water from root to the tip of the plant. And what is meaning of phloem? Phloems are nothing but they are the tissue which conduct food from leaf to the root and lateral parts of the plant. म्हणजे थोडक्यात झायलेम आणि फ्लोएम हे असे टिश्यूज आहेत ज्यांना एकत्र मिळून आपण काय म्हणतोय वॅस्क्युलर टिश्यूज म्हणतोय. म्हणजे हे असे प्लांट्स आहेत ज्यांच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वॅस्क्युलर टिश्यूज बघायला मिळाले. आतापर्यंत जर आपण अल्गी आणि ब्रायोफायटा कन्सिडर केले तर ह्यांच्यामध्ये आपण वॅस्क्युलर टिश्यू बद्दल काही स्टडी केलेलं नाही. म्हणजेच ह्याचा अर्थ त्यांच्यामध्ये प्रॉपर किंवा वॅस्क्युलर टिश्यूज दिसलेच नव्हते. झायलेम फ्लोएम त्यांच्यामध्ये प्रेझेंट नव्हतं. पण टेरिडोफाइट हे असे मेंबर आहेत ज्यांच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वॅस्क्युलर टिश्यूज दिसून आले. म्हणजे तुम्ही जर इव्होल्युशन नीट बघितलं तर स्टार्टिंग फ्रॉम द अल्गी, कळतंय, अल्गी मध्ये झायलेम फ्लोएम नव्हतं, प्रॉपरली बॉडी रूट स्टेम लीव्स मध्ये डिवाइड नव्हती. हेच तुम्ही ब्रायोफाइट्स मध्ये जर गेला तर ब्रायोफाइट्स मध्ये आपण काय सांगतोय रे तर प्रॉपर बॉडी ही रूट लाईक स्टेम लाईक लीफ लाईक स्ट्रक्चर मध्ये डिवाइड झाली. लाईक म्हणतीये मी म्हणजे प्रॉपर त्यांच्यामध्ये अजूनही रूट स्टेम लीफ प्रेझेंट नाही. पण आता टेरिडोफाइट जर कन्सिडर केले तर ह्यांच्यामध्ये आपण काय सांगतोय रे तर प्रॉपरली त्यांच्यामध्ये रूट स्टेम लीव्स असं पार्ट बघायला मिळतात. आणि म्हणूनच ह्यांना फर्स्ट टेरेस्ट्रियल असं पण म्हटल्या गेलंय. का तर आतापर्यंत अल्गी आणि ब्रायोफायटा त्यांना वॉटर रिक्वायर्ड होतं, पण टेरिडोफाइट्स जर टेरेस्ट्रियल म्हणतोय तर ह्यांना जास्त प्रमाणामध्ये वॉटर रिक्वायर्ड नसणार आहे.
कळतंय? त्यानंतर नेक्स्ट वन बघा, आता हे कुठे कुठे सापडतात, तर मोस्टली टेरिडोफाइट जर कन्सिडर केले तर ते कूल, डॅम्प, शेडी प्लेसेस वरती सापडतात. आता कूल डॅम्प म्हणजे काय, जिथं थंड वारं आहे किंवा थंड एन्व्हायरमेंट आहे. शेडी म्हणजे जिथं सावलीचं ठिकाण आहे. दुसरं म्हणजे फ्लरिश, वेल इन अ सँडी सॉइल. फ्लरिश म्हणजे काय, तर प्रॉपरली ते व्यवस्थित पसरतात. कुठे, तर जिथं जिथं सँडी सॉइल प्रेझेंट आहे त्या भागामध्ये हे जास्त पसरले जातात. दुसरं म्हणजे ह्यांच्यामध्ये प्लांट बॉडी जर कन्सिडर केली तर प्लांट बॉडी स्पोरोफाइट पुढे जाऊन डिफरन्शिएट केला जातो ट्रू रूट, स्टेम आणि लीव्स पर्यंत. आतापर्यंत आपण काय म्हटलो की ब्रायोफायटामध्ये गॅमेटोफायटिक स्टेज स्पोरोफायटिक स्टेजला प्रोड्यूस करते, पण इथे जर आपण बघितलं तर स्पोरोफाइट पुढे जाऊन डिवाइड कशामध्ये केला जातोय, तर ट्रू रूट, स्टेम आणि लीव्स मध्ये डिवाइड केलेला जातोय. म्हणजे टेरिडोफाइट हे इव्होल्युशनरी जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये कॅरेक्टर हे जास्त इव्हॉल्व झालेले दिसतात ऍज कम्पेअर टू